आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. एकसरमध्ये वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून चोरी, मंगळसूत्र लंपास. पहाटे 4 चोरट्यांचा धाडसी प्रकार. वृद्ध दाम्पत्य भयभीत. वाई तालुक्यातील एकसर पार्टेवाडी येथे शनिवारी पहाटे धक्कादायक चोरीची घटना घडली. तोंडाला पांढरे कापड बांधलेल्या 4 चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश करत वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली आणि सुमारे 1,55,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. पार्टेवाडी येथील शिवाजी देशमुख आणि त्यांची पत्नी सुमन देशमुख हे घराच्या पडवीत झोपले होते, तर त्यांचा नातू पंकज देशमुख हा सुट्टीसाठी गावी आल्याने घरातील बेडरूममध्ये झोपला होता. पहाटे सुमारे 3च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने सुमन देशमुख यांना जाग आली. त्यावेळी 4 चोरटे घराचा दरवाजा तोडून आत घुसल्याचे दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटाची उलथापालथ करत सोने व रोकड शोधण्यास सुरुवात केली. यावेळी उशाजवळ ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. तसेच कानातील सोन्याची भुले खेचण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र ती खाली पडल्याने चोरट्यांना ती घेऊन जाता आली नाहीत. विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवाजी देशमुख यांना चोरट्यांनी दांडक्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे वृद्ध दाम्पत्य भयभीत झाले होते. दरम्यान बेडरूममध्ये झोपलेल्या पंकज देशमुख यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले. खिडकीतून पाहिले असता 4ही चोरटे घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.